सांगलीला येण्यासाठी मी काल रात्री 8:30ची ट्रेन पकडली होती, तर ती सकाळी 5:30 वाजता सांगलीमध्ये पोहोचली. माझ्या आत्याचा मुलगा म्हणजेच दीपू दादा आम्हाला घ्यायला आला होता. रात्रभर काय झोप लागली नव्हती म्हणून आल्यावरती लगेच झोपून गेली होती. ती सकाळी 10:30ला उठली. आत्तू आणि वहिनी जॉबला गेल्या होत्या, पण त्यांनी आमच्यासाठी नाश्ता बनवून ठेवला होता. नाश्ता वगैरे केला आणि घराच्या बाहेर फेरफटका मारायला निघाली होती. तेवढ्यात आम्हाला या काकू आणि वहिनी काहीतरी करताना दिसल्या. मग त्यांना जाऊन विचारल्यावरती समजलं आज सूर्यनारायण रथात बसले, म्हणजे आजपासून दिवस मोठा उत्तरायण चालू झालं. मग तो सूर्य रथात बसलो म्हणून रथात बसले सूर्य असं ऋतू घालवायचं. वास्तुशांतीला आपण दूध ऋतू घालवतो घरी, तसंच आजचा हा सण आज संक्रांत संपली खरी, त्याची पूजा आज रथात. मी तर हे सर्व फर्स्ट टाइमच ऐकलं होतं आणि बघितलं सुद्धा. भरपूर वेळ वाट बघितली आणि नंतर दूध ओतू गेलं. मागच्या टायमाला माझ्या आत्तूचं घर तुम्हाला दाखवलंच होतं, पण आता घरामध्ये नवीन काय आणलंय माहिती? हे बघा किती क्यूट आहेत ना मासे. दुपारचं जेवण सुद्धा रेडी झालं होतं, मग पटापट जेवण घेतलं, मग पुन्हा एकदा मस्त झोप काढली. आणि तोपर्यंत माझी आत्तू पण आली होती. मागच्या टायमाला भरपूर जण विचारत होते की ही तुझी सख्खी आत्तू आहे का? अरे हो, ही माझी सख्खी आत्तू आहे. आणि इकडे दीपू दादा तर बघा कसं ट्रेडिंग मध्ये बिझी आहे. रात्रीच्या जेवणासाठी होती ज्वारी बाजरीची भाकरी, फिश फ्राय आणि फिश करी. आजचा माझा फुल दिवस तर फक्त खाण्यात आणि झोपण्यातच गेला. मग उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय.